नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 25 जुलै 2026 वार शनिवार म्हणजेच उद्या आलेले आहे देवशयनी आषाढी एकादशी. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. भगवान विष्णू, पांडुरंग, बाळकृष्ण यांची सेवा करण्याचा आणि याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात देखील होत असते. तर या दिवसापासूनच भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात पुढील 4 महिन्यांसाठी आणि या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर याचंच औचित्य साधून आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी एक सेवा करायची आहे. तर व्यंकटेश स्तोत्र, तर ही आपल्याला 3 रात्रीची सेवा किंवा 21 दिवसांची सेवा करणं जर शक्य होत नसेल तर त्यांनी 1 दिवशीय व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी, तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, ही सेवा कोणीही करू शकतं. तर शनिवारी रात्री आपल्याला 12ला ही सेवा करायची आहे. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर 1 दिवसाची सेवा करायची आहे आणि रात्री 12ला नाही शक्य होत, तर अशा वेळी काय करावे? तर प्रथम रात्री 12ची सेवा आपण कशी करावी तर हे बघू. तर बघा, 11:45ला अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित कपडे म्हणजे साडी किंवा पूर्ण ड्रेस आपल्याला घालायचा आहे. गाऊन वगैरे घालून सेवा करू नका. सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे की महाराज, मी ही सेवा करत आहे आणि ती माझ्याकडून चांगल्या प्रकारे करून घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर संस्कृतमधलं जर तुम्हाला पठण करायचं असेल तर यामध्ये 15 ओव्या असतात आणि शक्यतोवर सगळेच संस्कृतमध्येच पठण करतात. तर यामध्ये 15 ओव्या आहे, 1 ते 8 ओव्यांपर्यंत ओव्या आहे आणि शेवटच्या वेळी फलश्रुती आहे. ज्यांना प्राकृतमध्ये वाचायचं असेल तर प्राकृतमध्ये देखील तुम्ही वाचू शकता. अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे. ज्यांनी व्यंकटेश स्तोत्रमची 21 किंवा 3 दिवसांची सेवा केली आहे तर त्यांना त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. या सेवेचे काय नियम आहे तर बघा, उपवास असल्यामुळे आपण ब्रह्मचर्याचे पालन तर करणारच आहोत. तर आपल्याला 1 दिवसाची सेवा ही सेवा आहे आणि जेव्हा आपण सेवेला बसू तेव्हा आसन हे निळं जर मिळालं तर अतिउत्तम. त्यासोबतच तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळी मांडणी देखील करू शकता किंवा देवघरासमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करायचे आहे आणि 21व्या वेळी तुम्ही वाचणार तेव्हा आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे. तुम्हाला प्राकृतमध्ये वाचायचं असेल तर प्राकृतमध्ये देखील तुम्ही वाचू शकता. फक्त फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे आहे. कंप्लीट रात्री 12लाच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. कमीत कमी अर्धा तास या सेवेसाठी लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा उपवास सोडाल तेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्यासोबतच ज्यांना रात्री 12ची सेवा जमणार नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये सेवा केली तरीही चालेल. एक मंडल 21 वेळा किंवा 16 वेळा किंवा 11 वेळा देखील तुम्ही पठण करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता, पण आवर्जून सेवा करा आणि शक्यतो एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सकाळी 7 आणि दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 वेळा या पद्धतीने देखील तुम्ही हे पठण करू शकता. पूर्ण मन सेवेमध्ये असू द्या. खूप छान अनुभव तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा भगवान विष्णू साक्षात तुमची सेवा ऐकत असतात असे म्हटले जाते. त्यामुळे आवर्जून अगदी मन लावून तुम्ही ही सेवा करा. खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे, त्यामुळे नक्कीच ही सेवा तुम्ही करा. तुम्हाला खूप छान वाटेल ही सेवा करून. तसेच ज्यांना 1 दिवसाचं सत्यनारायण करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. या दिवशी फक्त सत्यनारायण तुम्ही या दिवशी जेव्हा कराल तर तुम्ही जो आपण बाळकृष्णांना सत्यनारायण जेव्हा करतो आपण तेव्हा शिऱ्याचा नैवेद्य ठेवतो, तर त्या शिऱ्याच्या नैवेद्याऐवजी आपल्याला या दिवशी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. अगदी मांडणी नाही केली तरीही तुम्ही सेवा अध्याय पठण करू शकता. मांडणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. तर आवर्जून तुम्ही उद्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची 1 दिवसीय सेवा ही आवर्जून करा.